मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज एक बोधकथा सांगणार आहे. बोधकथा म्हणजे असं आहे की आपलीच माणसं आपल्याला पुढे जाऊ देत नाही आणि आपल्याला मागे खेचतात. अशा प्रकारची गोष्ट आहे. तुम्हाला वाटेल लहान मुलांची आहे, तशी नाही आहे. ही गाढव आणि कुत्रा अशी गोष्टीचं नाव आहे आणि ही गोष्ट खूप काही घेण्याजोगी आहे. त्याच्यासाठी तुम्ही ती पूर्ण पहा, पूर्ण ऐका, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट कळेल. आणि गोष्टीचं नाव काय आहे तर कुत्रा आणि गाढव. कुत्रा आणि गाढव या दोघांची लागती शर्यत. म्हणजे जो पुढे जाईल तो राजा बनेल, असं कुत्रा आणि गाढव याच्यामध्ये ठरतं. आणि ते दोघं पळू लागतात. पळता 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 आता आपण पाहतो जागजागी कुत्र्यांचे लोंढे बसलेले असतात. तर हा एक कुत्रं पळत असताना पाहून त्याच्या मागे 4-5 कुत्रे लागतात आणि ते तिथेच धिंगाणा घालीत बसतात आणि तिथंच ते एकामेकांना चावतात, एकामेकांचे चावे काढतात, एकामेकांना मारतात. असं त्या कुत्र्यांचा गोंधळ चाललेला असतो. आणि या गोंधळात गाढव पुढे निघून जाते आणि पुढे येऊन ते सिंहासनावर बसते. सिंहासनावर बसल्यावर तेपर्यंत कुत्रा हळूहळू येतो आणि कुत्रा आल्यावर गाढव बसलेला पाहून तो म्हणतो की आपणच या कुत्र्यांचं भलं केलं असतं, आपण जर राजा झालो असतो. पण हे कुत्रेच आपल्याला अडवतात, म्हणजे आपलीच जात आपल्याला पुढे जाऊ देत नाही, ती मागे खेचते. त्याच्यामुळे आपण राजा न होता असं पडलो. ह्या कुत्र्यांनी मला अडवले, तिथंच त्यांनी धिंगाणा केला, तिथंच त्यांनी भांडणं केले आणि त्याच्यामुळे मी राजा बनलो नाही, नाही तर मी ह्यांचंच भलं केलं असतं. अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो, आपलेच लोक आपल्याला मागे खेचून आपले वाटोळे करतात किंवा आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. माझी गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.